इयत्ता चौथी विषय आपल्या सभोवतालचे जग भाग एक पाठ 6वा अन्न व निवारा स्वाध्याय अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एक शेतकरी शेतात प्रथम डॅशची कामे करतो. पर्याय अ मळणी ब मशागत खुरपणी ड खुरपणी. उत्तर असेल ब मशागत. 2 जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये डॅश पीक घेतले जाते. पर्याय ब तांदूळ ब ज्वारी क बाजरी ड गहू. उत्तर असेल अ तांदूळ. 3 शेती उत्पादन वाढवण्यासाठी डॅश तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पर्याय अ पारंपरिक ब आधुनिक क वैदिक ड नैसर्गिक. उत्तर असेल ब आधुनिक. 4 आपल्या शरीराचे कार्य नीट चालण्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला डॅश मिळते. पर्याय अन्नातून पाण्यातून मिठातून भाज्यातून. उत्तर असेल अ अन्नातून. आ एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 शेती ही प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे. उत्तर शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. 2 शेती उत्पादन वाढवण्याच्या पद्धती कोणत्या. उत्तर सुधारित बियाणे आधुनिक तंत्रज्ञान योग्य खते व सिंचन यांचा वापर करून शेती उत्पादन वाढवता येते. 3 अन्न तयार करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. उत्तर अन्न तयार करण्याच्या पद्धती म्हणजे शिजवणे भाजणे तळणे उकडणे इत्यादी. 4 दूषित अन्न म्हणजे काय. उत्तर जंतू घाण किंवा हानिकारक पदार्थ मिसळल्यामुळे खराब झालेले अन्न म्हणजे दूषित अन्न होय. ई थोडक्यात उत्तरे लिहा. 1 सकस आहाराचे महत्त्व लिहा. उत्तर सकस आहारामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. शरीराची योग्य वाढ व विकास होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 2 अन्नधान्य वर्षभर टिकवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करतात. उत्तर अन्नधान्य स्वच्छ करून चांगले वाळवून कोरड्या व हवाबंद ठिकाणी साठवतात. तसेच धान्याला कीड व ओलाव्यापासून सुरक्षित ठेवतात. 3 पर्यावरणपूरक घरांची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर पर्यावरणपूरक घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा यांचा वापर केला जातो. पावसाचे पाणी साठवणे सौर ऊर्जेचा वापर करणे आणि पाण्याची व विजेची बचत करणे यास महत्त्व दिले जाते. 4 दूषित अन्न खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात. उत्तर दूषित अन्न खाल्ल्याने पोटदुखी उलट्या जुलाब अन्नविषबाधा व अशक्तपणा यासारखे त्रास होऊ शकतात. 5 सेंद्रिय शेतीचे फायदे लिहा. उत्तर सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते आणि रसायनांचा वापर कमी झाल्याने सुरक्षित व आरोग्यदायी अन्न मिळते. ई तक्ता पूर्ण करा. खालील तक्त्यात धान्यांची नावे दिलेली आहेत. त्या धान्यापासून तयार होणारे पदार्थ लिहा. धान्य व तयार होणारे पदार्थ. धान्य नाचणी भाकरी सत्व लाडू बाजरी भाकरी थालीपीठ हरभरा डाळ बेसन उसळ शेंगदाणा चटणी लाडू कूट. उ पर्यावरणपूरक घरांचे महत्त्व याविषयी चर्चा करा व मुद्द्यांची यादी करा. उत्तर पर्यावरणपूरक घरांची रचना करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली जाते. अशा घरांमध्ये नैसर्गिक हवा व प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. सौर ऊर्जा पावसाचे पाणी साठवणे आणि पाण्याची व विजेची बचत यांना महत्त्व दिले जाते.
त्यामुळे प्रदूषण कमी होते आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन होते. मुद्दे: वीज व पाण्याची बचत होते, नैसर्गिक प्रकाश व हवा मिळते, सौर ऊर्जेचा वापर करता येतो, पावसाचे पाणी साठवता येते, प्रदूषण कमी होते, पर्यावरणाचे संरक्षण होते. दूषित अन्न आहारात खाल्ल्याने अनेक शारीरिक आजार होत आहेत. हे रोखण्यासाठी काय करावे? उत्तर: दूषित अन्न टाळण्यासाठी अन्न झाकून ठेवावे, फळे व भाज्या स्वच्छ धुवाव्यात, शिळे व खराब अन्न खाऊ नये, अन्न बनवण्यापूर्वी व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, स्वच्छ पाणी प्यावे. प्लास्टिकच्या पिशवीतील अन्नपदार्थ खाल्ल्याने मनुष्याला व प्राण्यांना होणारा त्रास यावर शिक्षक किंवा पालक यांच्या मदतीने चर्चा करा. उत्तर: प्लास्टिकच्या पिशवीतील विशेषतः गरम अन्न खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्लास्टिकच्या पिशव्या प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे अन्नासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा.